हो नाही, काही बोलता येत नाही तुला? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ना तर जीव हसवून हातात देईन मी. बोल घडाघडा. मनोरमाचा संताप अनावर. सखूचा गळा धरून दिली चिवे मारण्याची धमकी. सखा माझा पांडुरंगच्या आगामी भागात मोठा रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मनोरमाने दिगू आणि सखूला एकत्र पाहिल्यानंतर तिचा संताप अनावर होतो. रागाच्या भरात ती सखूचा गळा धरते आणि तिला चिवे मारण्याची धमकी देते. इतकंच नाही तर दिगूपासून कायमचं दूर राहण्याचा इशाराही ती सखूला देते. आता मनोरमाच्या या धमकीनंतर सखू काय निर्णय घेणार? दिगू आणि सखूचं नातं आणखीन अडचणीत येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा. मालकीणबाई, असं काहीच झालं नाही. माणिकताई गेल्यावर दार लावून ते त्यांच्या खोलीत झोपले आणि मी बाहेरच होते. उपकार केलेस? दिगूपासनं 4 हात लांबच तिचं. तुझा आता दिगूशी काहीही संबंध नाही आणि संबंध यायला पण नको. हा हक्क फक्त माणिकचा आहे, फक्त आणि फक्त माणिकचा. तुझ्या दिगूच्या संसारात बिब्बा घालायचा प्रयत्न केलास ना तर त्याचे परिणाम भयंकर होतील. बाबाजी महाराज खांडोळी करतील तुझी, लक्षात ठेव. आणि तुला सांगितलेलं काम कर ना, त्यासाठीच ठेवलंय ना तुला या घरात. लवकरात लवकर ते कागद शोधून दे आणि माझ्या धूपासनं लांब राहायचं. कळतंय ना?